क्लास 9 मॅथ्स पार्ट 1 मध्ये आपला सेकंड चॅप्टर आहे रिअल नंबर्स. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण रिअल नंबरच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा रिअल नंबर म्हणजे काय हे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर आपला फर्स्ट पॉईंट आहे लेट्स रिकॉल. तर क्लास 8मध्ये आपण ज्या काही कन्सेप्ट शिकलेल्या आहोत रिअल नंबर्सबद्दल त्या कन्सेप्ट्स आपण रिकॉल करणार आहोत. सो कॅपिटल एन म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सो नॅचरल नंबरची स्टार्टिंग ही 1 पासून होते आणि नॅचरल नंबर हे इन्फिनिटीपर्यंत असतात. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. सो सेट दाखवण्यासाठी आपण कर्ली ब्रेसेसचा यूज करतो आणि कर्ली ब्रेसेसमध्ये प्रत्येक नंबर हा आपण कॉमनली सेपरेट आउट करतो. सो कॅपिटल एन म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर्स. कॅपिटल डब्ल्यू म्हणजेच सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबरची सुरुवात ही 0 पासून होते आणि ते इन्फिनिटीपर्यंत असतात. फॉर एक्झाम्पल 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. नेक्स्ट आय. कॅपिटल आय मीन्स सेट ऑफ इंटिजर्स. सो नंबर लाईनवरती आपण जे काही नंबर्स शो करतो किंवा रिप्रेझेंट करतो त्या सर्व नंबर्सच्या सर्व नंबरचा सेट आपण आयने रिप्रेझेंट करतो. सो आय म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स. सो इंटिजर्समध्ये असतात निगेटिव्ह नंबर, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स. अशा सर्व नंबर्सच्या ग्रुपला आपण इंटिजर्स असं बोलतो. क्यू. सो कॅपिटल क्यू म्हणजे सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजे काय, तर जे नंबर हे p/q फॉर्ममध्ये असतात आणि p आणि q हे इंटिजर्स असतात आणि q हा नॉन झिरो असला पाहिजे. तर अशा सर्व नंबर्सना आपण सेट ऑफ रॅशनल नंबर्स असं बोलतो. फॉर एक्झाम्पल 3/4. सो 3 आणि 4 हे इंटिजर्स आहेत आणि 4 म्हणजेच डिनॉमिनेटर हा नॉन झिरो आहे, म्हणूनच 3/4 हा रॅशनल नंबर आहे. देन आर. सो आर म्हणजे सेट ऑफ रिअल नंबर्स. सो नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स अशा सर्व नंबर्सना आपण रिअल नंबर्स असं बोलतो. सो एन मीन्स नॅचरल नंबर्स इज अ सबसेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटिजर्स. इंटिजर इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर and रॅशनल नंबर इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर्स. सो नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर अशा सर्व नंबर्सच्या ग्रुपला आपण सेट ऑफ रिअल नंबर्स असं बोलतो. सेट ऑफ रिअल नंबर्स आपण कॅपिटल आरने रिप्रेझेंट करतो. सो स्टुडंट, आपला नेक्स्ट पॉईंट आहे ऑर्डर रिलेशन ऑफ रॅशनल नंबर्स. सो दोन रॅशनल नंबरमध्ये काय रिलेशन आहे किंवा ते रिलेशन कसं ओळखायचं आहे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. सो p/q अँड r/s आर रॅशनल नंबर्स वेअर q इज ग्रेटर दॅन 0 अँड s इज ग्रेटर दॅन 0. तर इफ p इंटू s, फॉर एक्झाम्पल आपण ते घेऊया 3/4 आणि 7/5. सो हे दोन रॅशनल नंबर्स आहेत 3/4 आणि 7/5. तर ह्या दोन नंबर्समध्ये काय रिलेशन आहे, म्हणजेच 3/4 हा मोठा आहे 7/5पेक्षा किंवा 7/5 हा मोठा आहे 3/4पेक्षा किंवा हे दोन्ही नंबर सेम आहेत. हे कसं ओळखायचं हे आपण या रिलेशनवरून ओळखू शकतो. तर इफ p इंटू s. सो p इथे आपला आहे 3, p q r आणि s. सो p आपल्या इथे आहे 3, q आहे 4, r आहे 7 आणि s ची व्हॅल्यू आहे 5. सो p इंटू s मीन्स 3 इंटू 5 विच इज इक्वल टू 15. सो 15 इज इक्वल टू q इंटू r. q आहे 4 आणि r आहे 7. सो 7 इंटू 4 विच इज इक्वल टू 28. सो 15 अँड 28 ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सो 15 इज लेस दॅन 28. सो 3/4 इज लेस दॅन 7/5. हा आपला थर्ड पॉईंट आहे. इफ p इंटू s इज लेस दॅन q इंटू r देन p/q इज लेस दॅन r इंटू s. हा आपला थर्ड पॉईंट आहे. जर p इंटू s म्हणजे जर 15 हा मोठा असेल 28पेक्षा, फॉर एक्झाम्पल आपण 30 घेऊया, 30 इज ग्रेटर दॅन 28 देन 3/4 इज ग्रेटर दॅन 7/5
आणि जर या दोघांची व्हॅल्यू सेम असेल म्हणजे पी इंटू एसची व्हॅल्यू आणि क्यू इंटू आरची व्हॅल्यू जर सेम असेल तर 3/4 इज ग्रेटर दॅन 7/5. सो अशा प्रकारे आपण दोन रॅशनल नंबर्समधलं रिलेशन ओळखू शकतो. आपण काय करणार, फर्स्ट रॅशनल नंबरचा न्यूमरेटर आणि सेकंड रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर यांचं मल्टिप्लिकेशन करणार. त्यानंतर फर्स्ट रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर आणि सेकंड रॅशनल नंबरचा न्यूमरेटर ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि ह्या दोन मल्टिप्लिकेशन्समध्ये काय रिलेशन आहे ते आपण फाइंड आउट करणार आणि त्यावरून त्या दोन रॅशनल नंबर्समध्ये काय रिलेशन आहे ते आपण ओळखू शकतो. सो स्टुडंट, आपला नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. सो रॅशनल नंबर्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर रॅशनल नंबरच्या टोटल 4 प्रॉपर्टीज आहेत. तर त्या 4 प्रॉपर्टीज कोणत्या आहेत हे आपण आता पाहूया. इफ ए बी सी आर रॅशनल नंबर्स देन जर ए बी आणि सी हे 3 रॅशनल नंबर्स असतील तर प्रॉपर्टी 1 कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, ॲडिशन. इफ ए प्लस बी इक्वल टू बी प्लस सी असेल तर ती झाली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए हे सुद्धा मल्टिप्लिकेशनमध्ये झालं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया इथे 3, 4, 5. सो एची व्हॅल्यू आहे 3, बीची व्हॅल्यू आहे 4 आणि सीची व्हॅल्यू आहे 5. तर ॲडिशनमध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय येणार, 3 + 4 इक्वल टू 4 + 3 म्हणजेच 3 + 4 इक्वल टू 7. सो 7 × 7 इक्वल टू 7. सो ही झाली ॲडिशनमध्ये. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा 3 × 4 विच इज इक्वल टू 12 विच इज इक्वल टू 4 × 3 विच इज इक्वल टू 12. सो 12 इक्वल टू 12 ही झाली मल्टिप्लिकेशनमध्ये. सो ही झाली आपली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, ए प्लस बी इन ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी विच इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी ब्रॅकेट कम्प्लीट. सो ही झाली आपल्या ॲडिशनमध्ये असणारी असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. सेम मल्टिप्लिकेशनमध्ये ए इंटू ब्रॅकेट बी इंटू सी इक्वल टू इंटू ब्रॅकेट ए इंटू बी इंटू सी. सो ही झाली आपली मल्टिप्लिकेशनमध्ये असणारी असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे ए प्लस 0 इक्वल टू 0 प्लस ए इक्वल टू ए. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये येणार ए इंटू 1 विच इज इक्वल टू 1 इंटू ए इक्वल टू ए. सो ही झाली मल्टिप्लिकेशनमध्ये असणारी आयडेंटिटी प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे इनव्हर्स. सो ॲडिशनमधली इनव्हर्स प्रॉपर्टी कोणती आहे, ए प्लस मायनस ए म्हणजे त्याच नंबरचा जो ऑपोजिट नंबर आहे तो आपण घ्यायचा आणि त्यांची ॲडिशन करायची विच इज इक्वल टू 0. आणि मल्टिप्लिकेशनमधली इनव्हर्स प्रॉपर्टी कोणती आहे, ए इंटू 1/a म्हणजे जो नंबर असेल त्याचा आपण रेसिप्रोकल घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल जर आपण मला नंबर 3 असेल तर 3चा रेसिप्रोकल आहे 1/3. सो 1/3 आणि 3चं आपण मल्टिप्लिकेशन करणार ना आपला आन्सर 1 येणार. सो फायनली आपला आन्सर 1 आला पाहिजे मल्टिप्लिकेशनमध्ये इन्व्हर्स प्रॉपर्टीसाठी. आणि ॲडिशनमध्ये आपला आन्सर इन्व्हर्स प्रॉपर्टीसाठी 0 आलं पाहिजे. सो ह्या आहेत आपल्या 4 प्रॉपर्टीज, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, आयडेंटिटी प्रॉपर्टी आणि इन्व्हर्स प्रॉपर्टी. आयडेंटिटीमध्ये आपला आन्सर हे तोच नंबर आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू 5. सो 5 + 0 इक्वल टू 0 + 5 इक्वल टू 5. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा 5 × 1 इक्वल टू 1 × 5 इक्वल टू 5. सो ही झाली आयडेंटिटी प्रॉपर्टी. सो स्टुडंट, आपला नेक्स्ट पॉईंट आहे डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. तर रॅशनल नंबर जसं आपण डेसिमल फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्शन केलं तर तो डेसिमल फॉर्म हा आयदर टर्मिनेटिंग असतो किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल पाहूया टर्मिनेटिंग टाईपचं. सो 2/5. सो 2/5 जर आपण डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्जन केलं म्हणजेच 2ला जर आपण 5ने डिव्हाइड केलं तर आपला आन्सर येतो 0.4. सो 0.4 एवढंच आन्सर येतं. 4 नंतर कोणत्याही व्हॅल्यूज येत नाहीत म्हणजेच हा झाला टर्मिनेटिंग टाईप. नेक्स्ट आपण एक्झाम्पल पाहूया -7/64. सो जर -7ला आपण 64ने डिव्हाइड केलं तर आपला आन्सर येतो -0.109375. सो 5 नंतर कोणताही
व्हॅल्यू येत नाही किंवा 5 नंतर क्वेश्चनमध्ये कोणतीही व्हॅल्यू येत नाही, म्हणजेच -7ला 64ने कंप्लीट भाग जातो, म्हणजेच हा आपला झाला टर्मिनेटिंग टाईप. नॉन टर्मिनेटिंग टाईपमध्ये काय होतं बघा, 17/36. सो 17ला जर आपण 36ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येतं 0.47222. सो इथे 2 हा रिपीट होतो आहे, म्हणजेच हा झाला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. रिकरिंग म्हणजे सेम व्हॅल्यू परत परत येते, तर इथे 2 हा परत 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 येतो आहे, म्हणून आपण काय करणार, 2च्या डोक्यावर डॉट देणार. सो डॉटचा अर्थ असा होतो की हा 2 इथे रिपीट होतो आहे. सो ह्याला आपण बोलणार नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप, कारण ह्या व्हॅल्यूजचा एंड नाही होता, त्यामुळे ह्याला आपण बोलणार नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. सेकंड एक्झाम्पल आहे 56/37. सो 56ला जर आपण 37ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येतं 1.513513. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे 513 रिपीट होतं, म्हणजेच ह्या व्हॅल्यूचा एंड नाही होत आहे, पण 513 रिपीट होतं, म्हणून इथे आपण काय करणार, 1.513च्या डोक्यावर आपण डॅश देणार. डॅशचा मिनिंग असा होतो की 513 हा ग्रुप ऑफ नंबर रिपीट होतो आहे. सो हे झाले आपले टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप डेसिमल फॉर्मचे. सो आपला नेक्स्ट पॉईंट आहे हाऊ टू एक्सप्रेस रिकरिंग डेसिमल इन P/Q फॉर्म. सो आता आपल्याला काय दिलेलं असेल, रिकरिंग डेसिमलच्या फॉर्ममध्ये नंबर दिलेला असेल आणि त्या रिकरिंग डेसिमल फॉर्मचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे P/Qमध्ये. सो ते कसं करायचं ते आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 2.1. सो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 2.1मध्ये हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इंटू टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. सो इथे आपल्याला रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्ममध्ये आधी कन्व्हर्जन करायचं आहे आणि त्यानंतर तो डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो 30/5. सो 13ला जर आपण 5ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येतो 2.6. सो 2.6 हे टर्मिनेटिंग आहे, त्यामुळे हा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2/11. सो इथे 2ला आपल्याला 11ने डिवाइड करायचं आहे. सो आपला आन्सर येतो 0.18. सो इथे 18 हा नंबर रिपीट होतो आहे, म्हणजेच हा आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. सो 0.18च्या डोक्यावर आपण डॅश देणार. सो हा झाला आपला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. सो इथे आपल्याला रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. सो 127/200. सो 127ला जर आपण 200ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येतं 0.3635. सो 0.635 हे आपलं आन्सर येतं, म्हणजे त्याचं आपण डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. सो स्टुडंट, आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे 25/99. सो 25ला जर आपण 99ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येतो 0.25 अँड सो ऑन. सो इथे 25 हा नंबर रिपीट होतो आहे, म्हणजेच याचा आन्सर आपण असं लिहू शकतो 0.25 आणि 25च्या डोक्यावर डॅश. सो आपल्याला प्रॅक्टिस सेटमधील सर्वच एक्झाम्पल मी सॉल्व नाही करणार आहे, काही स्पेसिफिक एक्झाम्पल सॉल्व करणार आहे आणि सेम टाईपचे एक्झाम्पल तुम्ही अशाच वेळेने सॉल्व करू शकता. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला थर्ड क्वेश्चन आहे जो राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P/Q फॉर्म. सो आपल्याला नंबर्स हा डेसिमल फॉर्ममध्ये दिलेला असेल आणि डेसिमल फॉर्मचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे P/Q या फॉर्ममध्ये. सो आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 0.6 आणि 6च्या डोक्यावर त्याने दिलेला आहे पॉईंट, म्हणजे याचाच मिनिंग असा होतो 0.6666 अँड सो ऑन. सो हे सॉल्व करताना आपण सपोज करायचं आहे लेट x इक्वल टू 0.666 विच इज इक्वल टू 0.6 पॉईंट. सो इथे आपण काय करणार, एक्सला 10ने
मल्टिप्लाय करणार 10ने का, कारण इथे डेसिमल पॉईंट नंतर एकच डिजिट आहे म्हणून आपण इथे 10ने मल्टिप्लाय करणार. जर 2 डिजिट्स असतील तर आपण एक्सला 100ने मल्टिप्लाय करणार, जर 3 असतील तर 1000ने मल्टिप्लाय करणार. अशा प्रकारे आपण 0 वाढवत जाणार. सो एक्सला इथे आपण 10ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे आपण 0.6 डॉटला सुद्धा आपल्याला 10ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो जर आपण 0.666ला 10ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार 6.666. सो 10x = 6.6 डॉट. सो आता आपण काय करणार, 10xमधून x मायनस करणार. सो 10x मायनस x विच इज इक्वल टू 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, एक्स म्हणजे 0.6 डॉट, म्हणून 6.6 डॉटमुळे आपण 0.6 डॉट मायनस केले, त्यामुळे आपला आन्सर येणार 10x मायनस x विच इज इक्वल टू 9x इक्वल टू 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट. 6 डॉटला 6 डॉट मायनस झाले, त्यामुळे आपला आन्सर येणार 6 मायनस 0 विच इज इक्वल टू 6. त्यामुळे एक्स इक्वल टू 6/9. 9 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, ते राईट साईडला गेल्यावर डिव्हिजनमध्ये येणार, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6/9. सो 6 आणि 9 या 3ने आपण जर भाग घालवला तर आपला आन्सर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल 2/3. सो अशा प्रकारे 0.6 डॉटचं कन्वर्जन झालेलं आहे 2/3मध्ये, म्हणजेच डेसिमल फॉर्मचं आपलं कन्वर्जन झालेलं आहे p/q या फॉर्ममध्ये. सो स्टुडंट प्रॅक्टिस सेटमधला आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे 0.37 डॅश. सो इथे 37 हा नंबर रिपीट होतो आहे, त्यामुळे लेट सपोज x इक्वल टू 0.37 डॅश. सो एक्सची व्हॅल्यू असणार आहे 0.37 डॅश. सो एक्सला आपण 100ने मल्टिप्लाय करणार. 100ने का, कारण इथे डेसिमल पॉईंटनंतर 2 डिजिट आहेत, त्यामुळे आपण एक्सला 100ने मल्टिप्लाय करणार. जर 1 डिजिट असतं तर आपण 10ने मल्टिप्लाय केलं असतं. डेसिमल पॉईंटनंतर जर 3 डिजिट्स असते तर आपण 1000ने मल्टिप्लाय केलं असतं, पण इथे डेसिमल पॉईंटनंतर 2 डिजिट्स आहेत, त्यामुळे इथे एक्सला आपण 100ने मल्टिप्लाय करणार. त्यामुळे 100x इक्वल टू 37.37 डॅश. सो 0.37 into 100चा आन्सर आपल्याला मिळालं 37.37 डॅश. त्यानंतर आपण काय करणार, 100xमधून x मायनस करणार. सो 100x मायनस x इक्वल टू 37.37 डॅश मायनस 0.37 डॅश. एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे जी आहे 0.37 डॅश, त्यामुळे 37.37 डॅश मायनस 0.37 डॅशचे आपल्याला आन्सर मिळालं 37. कारण 37 डॅश आणि 37 डॅश एकमेकांना कॅन्सल आउट झाले, त्यामुळे 37 मायनस 0 विच इज इक्वल टू 37. 100x मायनस x विच इज इक्वल टू 99x. सो 99 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, ते लेफ्ट साईडला गेल्यावर डिव्हिजनमध्ये होणार किंवा डिनॉमिनेटरला जाणार, त्यामुळे x इक्वल टू 37/99. सो प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. इथे मी सर्वच एक्झाम्पल्स सॉल्व नाही करणार आहे, जी सिमिलर टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते मी इथे सॉल्व केलेले आहेत. अशाच वेळेने तुम्ही उरलेले एक्झाम्पल्स सॉल्व करू शकता.